नमस्कार. आपल्याकडे आज भारतीय कलांच्या इतिहासावर आधारित बरंच साहित्य आहे. काही लेख, काही पुस्तकं आणि काही संशोधन अहवाल. हो, खूपच विस्तृत विषय आहे हा. बरोबर. या अथांग समुद्रातून काही निवडक पण अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. म्हणजे कला म्हणजे नक्की काय? तिच्या परंपरा कशा घडल्या आणि आजच्या जगात तिचं स्थान काय यावर आपण जरा सविस्तर बोलूया. चला तर मग सुरुवात एका अगदी सोप्या पण तितक्याच गहन प्रश्नाने करूया. कला म्हणजे काय? आपल्या माहितीनुसार स्वतःचे अनुभव, ज्ञान आणि भावना इतरांपर्यंत पोचवण्याच्या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तेव्हा तिला कला म्हणतात. पण हे थोडं पुस्तकी वाटतंय नाही का? खरंय अगदी. याला आपण सोपं कसं करू शकतो? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कला म्हणजे माणसाच्या आतल्या आवाजाला बाहेरच्या जगात दिलेलं एक सुंदर रूप. अच्छा. आणि ह्या निर्मितीच्या मुळाशी म्हणजे 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे कलाकाराची कल्पकता, दुसरी त्याची संवेदनशीलता आणि कौशल्य. आणि तिसरं त्याचं कौशल्य. अगदी बरोबर. यातूनच मग कलेचे 2 मुख्य प्रवाह निर्माण होतात. एक जी आपण डोळ्यांनी पाहतो, चित्र किंवा शिल्प. हो, तिला दृक्कला म्हणतात. आणि दुसरी जिचा अनुभव आपण सादरीकरणातून घेतो, म्हणजे संगीत किंवा नृत्य, तिला ललित कला म्हणतात. म्हणजे एका बाजूला स्थिर कला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रवाही. बरोबर. आपल्याकडे असलेल्या माहितीमध्ये कलेच्या आणखी 2 परंपरा ठळकपणे दिसतात, लोककला आणि अभिजात कला. हो. या नावांवरूनच काहीतरी फरक जाणवतोय, पण तो नेमका काय आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. लोककला म्हणजे लोकांच्या जगण्यातून, त्यांच्या रोजच्या अनुभवातून आलेली कला. अच्छा. ही परंपरा अश्मयुगापासून अखंडपणे चालत आलेली आहे असं मानलं जातं. ती अधिक उत्स्फूर्त असते, समूहातून जन्म घेते. आणि तिचे नियम लवचिक असतात. अगदी. जसं की गावागावात गायली जाणारी लोकगीतं किंवा घराच्या भिंतीवर काढलेली वारली चित्रकला. आणि अभिजात कला? अभिजात कला या उलट प्रमाणित नियमांच्या एका पक्क्या चौकटीत बांधलेली असते. ती शिकण्यासाठी आणि सादर करण्यासाठी वर्षानुवर्षांचं प्रशिक्षण, साधना आणि अभ्यास लागतो. उदाहरणार्थ शास्त्रीय संगीत किंवा भरतनाट्यम. इथे प्रत्येक गोष्ट ठरलेल्या नियमांनुसारच करावी लागते. म्हणजे एका बाजूला सहस्फूर्त आविष्कार आहे, तर दुसऱ्या बाजूला नियमांवर आधारित साधना. पण मग मला एक प्रश्न पडतो की या कडक नियमांमुळे कलेतील उत्स्फूर्तता मारली जाते का, की ते नियमच कलाकाराला अधिक उंचीवर पोचायला मदत करतात? कलेच्या इतिहासातील एक चिरंतन वाद आहे. पण आपल्या माहितीतील एक मुद्दा असा आहे की हे नियम म्हणजे बंधनं नाहीत, तर ते एक प्रकारचं व्याकरण आहे. व्याकरण? हो. जसं भाषेला व्याकरणामुळे शिस्त आणि अर्थ मिळतो, तसंच या नियमांमुळे कलेला खोली आणि सौंदर्य मिळतं. आणि या व्याकरणातूनच मग वेगवेगळ्या शैली जन्माला येतात. जसं की मराठा चित्रशैली. अगदी बरोबर. मराठा चित्रशैलीचा उल्लेख आपल्या साहित्यात आहे. ही साधारणपणे 17व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झाली. मला वाटतं वाई, मेणवली, सातारा हो. इथल्या जुन्या वाड्यांमधून आजही या शैलीतली भित्तिचित्रे पाहायला मिळतात. आणि त्यात एक रंजक गोष्ट अशी की ही शैली पूर्णपणे स्वतंत्र नाही. तिच्यावर राजपूत चित्रशैलीचा आणि थोडाफार युरोपीय चित्रशैलीचाही प्रभाव दिसतो. अच्छा. हे आपल्याला काय सांगतं? तर कला ही कधीच बंदिस्त नसते. ती वेगवेगळ्या संस्कृतींमधून काही ना काही घेत स्वतःला समृद्ध करत पुढे जाते. बरोबर. त्या चित्रांमधून आपल्याला त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज या सगळ्याचं दर्शन घडतं. हो. ती चित्र म्हणजे त्या काळाचा एक फोटो अल्बमच आहे असं म्हणायला हरकत नाही. या लोककला आणि अभिजात कलेच्या प्रवासाचा सगळ्यात जुना साक्षीदार म्हणजे चित्रकला. ही गोष्ट सुरू होते ती थेट हजारो वर्षांपूर्वीच्या गुहांमधून. अगदी. मध्य प्रदेशातील भीमबेटका इथल्या गुहाचित्रांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. भीमबेटका ते फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये. नाही, ते जागतिक वारसा स्थळ आहे. या चित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृत्या दिसतात. आणि हे सगळं नैसर्गिक रंगांमध्ये. म्हणजे गेरू, चुना. हो, गेरू, चुना, कोळसा यांपासून बनवलेल्या रंगात रंगवलं आहे. पण ही चित्र महत्वाची का आहेत? फक्त ती जुनी आहेत म्हणून? नाही. त्याहून महत्वाचं म्हणजे या चित्रांमधून आपल्याला त्या आदिमानवाच्या मनात डोकावता येतं. त्याला काय महत्वाचं वाटत होतं, तो जगाकडे कसा पाहत होता हे समजतं. म्हणजे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन. अगदी. त्या माणसाचं पहिलं डॉक्युमेंटेशन आहे.
त्यांचं जगणं, शिकार, त्यांचे विचार हे सगळं त्या रंगांमधून बोलतंय. आणि याच परंपरेचा धागा पकडून आजही अनेक लोकचित्रकला जिवंत आहेत. महाराष्ट्रातली वारली चित्रकला हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. आणि वारली चित्रकलेचे नाव घेतलं की जीवासोमा मशे यांचं नाव आठवतं. त्यांनी या कलेला जागतिक पातळीवर पोहोचवलं. हो, आणि त्यासाठी त्यांना 2011 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं. याचबरोबर चित्रकथी परंपरेचाही उल्लेख आपल्या वाचनात आला आहे. हो, चित्रकथी म्हणजे चित्रांच्या माध्यमातून कथा सांगणं. रामायण महाभारतातल्या कथा कागदावरच्या चित्रांच्या मालिका दाखवून सांगितल्या जात. म्हणजे त्या काळातली एक प्रकारची स्लाइड शो प्रेझेंटेशन. बरोबर. पण दुर्दैवाने ही परंपरा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता लोकचित्रकलेकडून अभिजात चित्रकलेकडे वळूया. आपल्या प्राचीन वाङ्मयात चित्रकलेला आलेख्यम किंवा आलेख्यविद्या म्हटले आहे आणि तिची 6 महत्वाची अंग म्हणजे षडांगे सांगितली आहेत. हो, आणि ही षडांगे म्हणजे केवळ तांत्रिक नियम नाहीत, तर ते कलेमागचं एक तत्वज्ञान आहे. कोणती आहेत ती? ती म्हणजे रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य योजन, सादृश्यता आणि वर्णिकाभंग. ही नावं ऐकायला खूपच क्लिष्ट वाटतात. याला आपण सोपं करून समजावून घेऊ शकतो का? नक्कीच. कल्पना करा की चित्रकार एक शेफ आहे आणि चित्र म्हणजे त्याची डिश. अच्छा. तर ही षडांग म्हणजे त्याची रेसिपी आहे. रूपभेद म्हणजे तुमचा मुख्य घटक काय आहे हे ओळखणं, म्हणजे आकारातलं वेगळेपण. प्रमाण म्हणजे त्याचं योग्य मोजमाप. भाव म्हणजे त्यात भावनांचा मसाला घालणं. लावण्य योजन म्हणजे त्याला सुंदर बनवण्यासाठी शेवटी केलेली सजावट, म्हणजे सौंदर्याचा स्पर्श. ओके. सादृश्यता म्हणजे ते खरं वाटावं याची खात्री करणं. आणि वर्णिकाभंग म्हणजे रंगांची सुंदर फोडणी देणं. वाव. या सगळ्याशिवाय चित्राला चव येत नाही. वाव, ही रेसिपीची कल्पना खरंच छान आहे. आत्तापर्यंत आपण सपाट पृष्ठभागावर आकार आणि रंग कसे जिवंत होतात हे पाहिलं. हो. पण जेव्हा कलाकाराला वाटतं की त्याच्या निर्मितीला केवळ लांबी रुंदी नाही तर खोली आणि वजनही असावं, तेव्हा शिल्पकलेचा जन्म होतो. द्विमितीय विश्वातून त्रिमितीय जगात येण्याचा हा प्रवास खूप रंजक आहे. आणि या प्रवासाचं एक अद्भुत शिखर म्हणजे वेरूळचं कैलास लेणं. कैलास लेणं. हो. हे कुठल्याही विटा किंवा दगडांनी बांधलेलं मंदिर नाही, तर एक अख्खाच्या अख्खा डोंगर कोरून तयार केलेलं शिल्प आहे. 1 मिनिट. म्हणजे त्यांनी डोंगर वरून खाली कोरत आणला. हे अविश्वसनीय आहे. आहेच. आपल्या स्रोतांमध्ये याच्या नियोजनाबद्दल काही माहिती आहे का, की हे कसं शक्य झालं? यावर अनेक तर्कवितर्क आहेत, पण एक गोष्ट निश्चित आहे की हे मानवी कौशल्याचं आणि संयमाचं एक अद्वितीय उदाहरण आहे. हजारो कामगारांनी कित्येक दशकं हे काम केलं असेल. कमाल आहे. हे शिल्प म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचं संगम आहे. तसंच सारनाथीतल्या अशोक स्तंभाच्या शीर्षावरचं 4 सिंहांचं शिल्प, ते तर आपलं राष्ट्रीय मानचिन्ह आहे. हो. त्या सिंहांच्या चेहऱ्यावरचा शांतपण करारी भाव मौर्यकालीन शिल्पकलेची ताकद दाखवतो. आणि शिल्पकलेची लोकपरंपराही तितकीच जुनी आहे, नाही का? गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे. हो, बैलपोळ्यासाठीचे मातीचे बैल. बरोबर. अगदी. वीरगळ सुद्धा याच परंपरेचा भाग आहेत. युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेले हे दगड. ही सगळी लोकशिल्पकला आहे. आणि अभिजात शिल्पकला. अभिजात शिल्पकलेची मुळं आपल्याला हडप्पा संस्कृतीत सापडतात. तिथल्या मुद्रा आणि कांस्य नर्तिकेची मूर्ती ही त्याची उदाहरणं आहेत. पण आपल्या माहितीमध्ये गांधार आणि मथुरा या 2 शैलींचा विशेष उल्लेख आहे. या शैली इतक्या महत्वाच्या का मानल्या जातात? कारण इथे 2 मोठ्या संस्कृतींचा संवाद झाला. अच्छा. अफगाणिस्तानच्या प्रदेशात विकसित झालेली गांधार शैली ही भारतीय अध्यात्म आणि ग्रीक शिल्पकलेचा वास्तववाद यांचा संगम होती. म्हणजे एक फ्युजन होतं. हो, एक प्रकारे फ्युजन. यातूनच बुद्धाला मानवी रूप देण्याची कल्पना अधिक प्रभावीपणे समोर आली. हा कलेच्या इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉइंट होता. आणि मथुरा शैली? तर मथुरा शैली ही पूर्णपणे भारतीय होती आणि असं मानलं जातं की भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया मथुरा शैलीने घातला. आणि मग दक्षिण भारतात 16 राजांच्या काळात कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली, ज्यातली नटराज मूर्ती तर जगप्रसिद्ध आहे. बरोबर. ती नटराजाची मूर्ती म्हणजे फक्त शिवाचं नृत्य नाहीये, ते विश्वाच्या निर्मितीचं, स्थितीचं आणि विनाशाचं प्रतीक आहे. म्हणजे एकाच मूर्तीमध्ये इतकं गहन तत्वज्ञान. हो.
इतकं गहन तत्वज्ञान सामावलेलं आहे. हेच भारतीय शिल्पकलेचं वैशिष्ट्य आहे. शिल्प जेव्हा एका व्यक्तीपुरतं मर्यादित न राहता एका मोठ्या समूहासाठी, देवासाठी, राजासाठी उभं राहतं, तेव्हा ते स्थापत्यकलेचं रूप घेतं असं म्हणता येईल का? खूप छान जोडलंय. लेणी हे त्याचं पहिलं आणि उत्तम उदाहरण आहे. अजिंठा वेरूळ. हो, अजिंठा वेरूळमधली लेणी ही शिल्प आणि स्थापत्य यांचं सुंदर मिश्रण आहेत. पुढे गुप्त काळात भारतात मंदिरं स्थापत्याची सुरुवात झाली आणि मग संपूर्ण भारतात मंदिरांच्या 2 प्रमुख शैली विकसित झाल्या. उत्तर भारतात नागर आणि दक्षिण भारतात द्राविड शैली. पण यातला मूलभूत फरक काय आहे? आपल्या माहितीनुसार हा फरक फक्त बांधकामाचा नाही, तर त्यामागच्या दृष्टिकोनाचा आहे. अच्छा. उत्तर भारतातली नागर शैलीची मंदिरं उंच, निमुळत्या शिखरांची असतात. जणू काही ती आकाशाकडे झेप घेतायत. या उलट दक्षिण भारतातली द्राविड शैलीची मंदिरं पिरामिडसारखी टप्प्याटप्प्यानी वर जातात. त्यांचा पाया जमिनीशी घट्ट जोडलेला असतो. म्हणजे हे त्या प्रदेशातील तत्वज्ञानाचं प्रतिबिंब आहे. अगदी. तत्वज्ञानाचं आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतिबिंब आहे. आणि या दोन्हींच्या मिश्रणातून वेसर शैली निर्माण झाली. महाराष्ट्रात हेमाडपंथी शैलीचाही उल्लेख आहे. या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे दगड सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला नाही. हे कसं शक्य होतं? हे त्या काळातल्या स्थापत्यशास्त्राचं एक आश्चर्य आहे. दगड एकमेकांत घट्ट बसतील अशा खोबणी आणि कुसूब तयार करून भिंती रचल्या जात असत. म्हणजे एक प्रकारची इंटरलॉकिंग पद्धत. हो, बरोबर. सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर हे याचं उत्तम उदाहरण आहे. आणि मग मध्ययुगात इस्लामिक स्थापत्य शैलीचा उदय झाला. कुतुब मिनार, ताजमहाल, गोल घुमट ही तर जगप्रसिद्ध उदाहरणं आहेत. हो, या शैलीने भारतीय स्थापत्यकलेला कमान आणि घुमट यांची देणगी दिली. पर्शियन, मध्य आशियाई आणि भारतीय शैलींचा हा सुंदर संगम होता. गोल घुमटाबद्दल काहीतरी विशेष आहे असं ऐकलंय. हो, विजापूरच्या गोलघुमटाचं वैशिष्ट्यता कमाल आहे. तिथे एका कोपऱ्यात हळूच काहीतरी बोललं तरी ते दुसऱ्या कोपऱ्यात स्पष्ट ऐकू येतं. त्याला विस्परिंग गॅलरी म्हणतात. खरंच? हो. विचार करा, त्या काळातल्या राजा महाराजांसाठी हेरगिरी करायला किती सोपं गेलं असेल. खरंच की. आणि त्यानंतर ब्रिटिश काळात इंडो गॉथिक शैली आली. मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे याचं उत्तम उदाहरण आहे. गॉथिक शैलीच्या खिडक्या आणि कमानी, पण त्यावर भारतीय नक्षीकाम. हो, हा पुन्हा एकदा 2 संस्कृतींचा संगम होता. आतापर्यंत आपण अशा कलेबद्दल बोललो जी स्थिर आहे, जिला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. पण भारताला एक असाही वारसा आहे जो क्षणाक्षणाला बदलतो, जो सादरीकरणातून जिवंत होतो. बरोबर. तो म्हणजे ललित कलांचा. याबद्दल आपल्या साहित्यात काय म्हटलं आहे? या कलांचा पाया म्हणजे भरत मुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा या विषयावरचा सर्वात प्राचीन आणि आधारभूत ग्रंथ मानला जातो. नाट्यशास्त्र? हो. आणि या ग्रंथातली सर्वात महत्वाची संकल्पना आहे रस सिद्धांत. शृंगार, हास्य, रौद्र, करुण, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत असे 9 रस त्यांनी सांगितले आहेत. हे रस म्हणजे फक्त भावना आहेत का? नाही, त्यापेक्षा हे खूप खोल आहे. हे रस म्हणजे फक्त कलाकाराने दाखवलेली भावना नाही, तर ती पाहताना किंवा ऐकताना प्रेक्षकाच्या मनात निर्माण होणारा तो एक अनुभव आहे. अच्छा. कलाकाराचं अंतिम ध्येय हेच असतं की प्रेक्षकाला त्या रसात पूर्णपणे बुडवून टाकायचं. आणि शास्त्रीय संगीत? भारताचं शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत या 2 प्रमुख शाखा याच रस सिद्धांतावर आधारित आहेत. आणि नृत्यशैलींमध्ये तर गायन, वादन आणि नर्तन यांचा त्रिवेणी संगमच पाहायला मिळतो. कथ्थक, भरतनाट्यम, कथकली. महाराष्ट्रातील लावणी? हो, लावणी. या सगळ्यामध्ये हे रस प्रभावीपणे दिसतात. अगदी. आणि आजच्या काळात कलेच्या इतिहासाचा हा अभ्यास केवळ ज्ञानापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. यातून अनेक व्यावसायिक संधीही निर्माण होत आहेत. कोणत्या प्रकारच्या संधी? पत्रकारिता, कलावस्तूंची खरेदी विक्री, सांस्कृतिक वारशाचं जतन आणि व्यवस्थापन, पर्यटन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये जाणकार लोकांची गरज वाढत आहे. आणि उपयोजित कला म्हणजेच अप्लाइड आर्ट्स हे तर एक खूप मोठं आणि महत्त्वाचं क्षेत्र आहे, नाही का? हो, इथे कलात्मक रचना आणि उपयोगिता यांची सांगड घातली जाते. म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये? बरोबर. आपण जो चहाचा कप वापरतो त्याच्या डिझाईनपासून ते आपण पाहत असलेल्या जाहिरातीपर्यंत सगळीकडे उपयोजित कलेचा वापर आहे. औद्योगिक डिझाईन, जाहिरात, प्रकाशन, इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, छायाचित्रण, यादी खूप मोठी आहे. या सगळ्या क्षेत्रांमध्ये कलेची जाण असलेल्या कुशल व्यक्तींची प्रचंड गरज आहे. आणि आपल्या माहितीनुसार गुजरातमधील अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही या क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. हो,
जागतिक स्तरावरची. तर आपण पाहिलं की भारतीय कलेची परंपरा किती प्राचीन, वैविध्यपूर्ण आणि प्रवाही आहे. हो. गुहेतल्या चित्रांपासून ते आजच्या डिजिटल डिझाईनपर्यंत तिचा प्रवाह अविरतपणे सुरू आहे. लोककला, अभिजात कला आणि आता उपयोजित कला, प्रत्येक टप्प्यावर तिने स्वतःला बदललं आणि समृद्ध केलं आहे. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की कलेचा उगम हा मानवी भावनांच्या सहज अभिव्यक्तीतून झाला. नंतर ती धर्म, राजा आणि समाजाची गरज बनली. आणि आज आपण उपयोजित कलेच्या युगात आहोत, जिथे कलेची उपयोगिता आणि व्यावसायिक मूल्य यावर खूप भर दिला जातोय. बरोबर. या सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ आनंदासाठी कला म्हणजे आर्ट फॉर आर्ट's सेक या संकल्पनेचं आजच्या जगात काय स्थान असेल? कलेचा हा समृद्ध वारसा जपताना तिचं व्यापारीकरण आणि तिचा मूळ आत्मिक उद्देश यात समतोल कसा साधायचा? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.